नमस्कार. मराठी बिग बॉस सीझन 6 अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे. म्हणजे जवळपास 10 ते 15 दिवस फक्त आता बाकी आहे आणि जर आपण बघितलं तर जवळपास 6-7 जणच आता आपल्याला बाकी दिसत आहे. अत्यंत कडक शेवटपर्यंत आलेलं आहे. नक्कीच मागच्या सीझन सारखी जरी TRP नसली परंतु सध्या शेवटी कडक चालताना दिसतंय. तर नक्कीच आपण चर्चा करणार आहोत की आता मराठी बिग बॉस सीझन 6 चे टॉप 5 कोण असणार, त्यावर नक्कीच चर्चा करूया. त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर मराठी बिग बॉस सीझन 6 शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर आता किती स्पर्धक बाकी आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर 7 स्पर्धक आता सध्या बाकी आहे आणि आपण चर्चा करणार आहोत टॉप 5 बद्दल. आता 7 स्पर्धक कोण कोण आहेत त्यावर आधी एकदा नजर फिरूया. दीपाली सय्यद, त्यानंतर तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन, राकेश बापट, राखी सावंत आणि रेवा. आता हे 7 जण आता सध्या बाकी आहे. जर मागचं जर आपण बघितलं तर आता म्हणजे 4-5 दिवस सुद्धा झाले नाही. सागर दादा अर्थात सागर कारंडे हे घराच्या बाहेर गेले, परंतु आता 7 जण बाकी आहे आणि त्यापैकी टॉप 5 आपण नक्कीच बघणार आहे की जे अत्यंत कडक खेळताना दिसत आहे, त्यांच्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. तर पहिलं नाव नक्कीच आपण घेऊया. तर पहिलं नाव येतं विशाल कोटियन. अत्यंत कडक खेळताना दिसतोय, मधून नाही तर पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून विशाल हा गेम चेंजर ठरताना दिसतोय. तो एका टीमला लीडर प्रमाणे वागवताना दिसतोय. नक्कीच वेगवेगळ्या टास्कमध्ये सुद्धा अत्यंत कडक खेळताना दिसतोय. आपली मतं नक्कीच अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडतो आहे आणि दुसऱ्याला सुद्धा त्याची म्हणजे एक प्रकारे ती खासियत म्हणू की दुसऱ्यांच्या तोंडातून सुद्धा स्वतःची स्तुती करून घेण्याचं काम त्याने सुरुवातीपासून केलेलं आहे. तर विशाल हा नक्कीच टॉप 5 मध्ये आपण बघतो आहे. वळूया आपल्या दुसऱ्या स्पर्धकाकडे. दुसरा स्पर्धक अर्थातच तन्वी कोलते. तन्वी कोलते सुद्धा पहिल्यापासून अत्यंत कडक खेळती. टास्कमध्ये नक्कीच 2-3 वेळेस भाऊच्या धक्क्यामध्ये सुद्धा स्तुती झालेली आहे की टास्क अत्यंत कडक खेळती. मेल आहे फिमेल आहे हा भेदभाव न करता किंवा ती गोष्टीची किरकिर न करता अत्यंत कडक प्रमाणे तन्वी खेळते आहे आणि तन्वीला खरं पाहिलं तर भरपूर सपोर्ट मिळताना दिसतोय पहिल्यापासून. हा थोडेफार आरोप नक्कीच झाले की प्रभूची सहानुभूती घेतीये, वेगवेगळ्या गोष्टी करते, परंतु ते सर्व बाजूला सारून सध्या तन्वी अत्यंत कडक खेळताना दिसतीये आणि फॅन फॉलोइंग सुद्धा भरपूर आहे. नक्कीच म्हणल्या जात आहे की तन्वी ही टॉप 5 मध्ये 100% असणार. तर नक्कीच हे दुसरी स्पर्धक आहे. वळूया आपल्या तिसऱ्या स्पर्धकाकडे. तर तिसरी स्पर्धक आहे अनुश्री माने. नक्कीच अनुश्री सुद्धा एका ग्रुपमध्ये पहिली होती. नक्कीच सुरुवातीला आरोप सुद्धा लावले की विशाल नुसार ती चालतीये, नंतर टोळी सोडून देऊ असं सुद्धा चर्चा झाली अनुश्रीची. तिने एक प्रकारे घोषणा केली, परंतु नक्कीच कडक खेळताना दिसते. सेम म्हणू शकतो आपण. बाहेर फॅन फॉलोइंग भरपूर सध्या दिसती आहे. मतं मांडती, किरकिर करती, भांडण करती, परंतु प्रेझेंट आहे तिथे ती दिसती आहे. नक्कीच तिला वोटिंग भरपूर पडताना दिसते. तर अनुश्री माने सुद्धा टॉप 5 मध्ये जाताना आपण बघतोय. शिक्कामोर्तब जवळपास होताना दिसतोय. तर वळूया आपल्या चौथ्या स्पर्धकाकडे. चौथ्या स्पर्धकाचं नाव आहे राकेश बापट. नक्कीच राकेश हा सुरुवातीपासून जर बघायचं झालं तर वेगवेगळे जे टास्क यायचे ते कसे खराब करायचे, कोणत्या पद्धतीनं खराब करायचे हे कोणी राकेशकडून शिकावं अशी पद्धत होती आणि भाऊने सुद्धा म्हटलं होतं की हे टास्क खराब करणं हे योग्य नाहीये. मतं वेगवेगळी नक्कीच पहिल्यापासून भाऊची होती, परंतु मागे जर आपण बघितलं तर भरपूर सुधारणा होताना दिसते. जर मागून आतापर्यंत जर बघितलं तर नक्कीच सुधारणा होतीये. स्टेटमेंट आता कुठेतरी बाहेर येत आहे. फॅन फॉलोइंग नक्कीच आहे. 25 वर्ष करिअर आहे. नक्कीच फेमस आहे आणि राकेश कुठेतरी पुढे जाताना आपल्याला दिसतोय. आता राकेश एका ग्रुपमध्ये आहे, परंतु कुठेतरी बाहेर पडणं गरजेचं सुद्धा आहे पहिली गोष्ट. तर वळूया आपल्या शेवटच्या स्पर्धकाकडे. शेवटचा स्पर्धक वाईल्ड कार्ड आपण म्हणूया. वाईल्ड कार्ड एंट्री केली, परंतु नक्कीच हळूहळू स्वतःचा प्रेझेंट तिथे दाखवला. टास्कमध्ये असू द्या, विविध मतांमध्ये असू द्या, प्रत्येक वेळेस स्वतः वाईल्ड कार्ड असून सुद्धा तिथे प्रेझेंट असणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच आपण ते म्हणू शकतो. मागे संकेत सुद्धा अत्यंत कडक खेळत होता,
परंतु तो सुद्धा बाहेर गेला. पण ठीक आहे, रेवाच्या जागी संकेत पाहिजे होता असं कुठंतरी वाटत होतं, परंतु तो भाग वेगळा. आता रेवा सुद्धा अत्यंत कडक खेळताना दिसते, तर रेवा आपल्याला टॉप 5 मध्ये दिसू शकते. नक्कीच तिचे टास्कमध्ये म्हणा किंवा आता कॅप्टन सुद्धा झालेली आहे, ती फिनालीपर्यंत गेलेली सुद्धा आहे. तर नक्कीच रेवा आपल्याला ती टॉप 5 मध्ये दिसू शकते. आता नक्कीच हे झाले टॉप 5. एक नाव हे नक्कीच चर्चेत राहणार, ते म्हणजे राकेश सावंत. का नाही तर राकेश सावंतचा आतापर्यंत जो रेकॉर्ड आहे तो जर आपण बघितला तर ती नक्कीच पेटी उचलून नेण्यामध्ये माहिर आहे. म्हणजे हिंदी बिग बॉस तिनं केलेलं आहे, तिनं मराठी बिग बॉस केलेलं आहे, वेगवेगळे सीझन केलेले आहे तिनं, परंतु तिचा एक रेकॉर्ड असतो, एक आपण म्हणू शकतो की रेकॉर्ड आधीपासून आहे, आणि तो म्हणजे पेटी उचलून देणं. 6वा जो स्पर्धक असतो त्याला एक रक्कम देण्यात येते की एकतर ही पेटी घ्या नाहीतर तुम्ही पुढे चला. तर राखी ही आधीपासून पेटी उचलती, त्यामुळे नक्कीच टॉप 5 मध्ये ती स्वतः जाणार नाही असं वाटतं आहे. नक्कीच राखी ही अत्यंत कडक प्लेअर आहे, तिच्यामुळे TRP बूट झाला हा शिक्कामोर्तब आहे, परंतु हे नियम तिचे आहे, त्यामुळे ती टॉप 5 मध्ये नाही आहे. तर हे टॉप 5 दिसत आहे, आणि यामध्ये जर विनर जर बघायचं झालं तर नक्कीच फार कठीण जाणार. परंतु जर सांगायचं झालं तर 2 स्पर्धक आपल्याला दिसत आहेत. पहिलं म्हणजे तन्वी कोलते, जे 2 हात आपण म्हणू शकतो रितेश भाऊच्या हातात असणार, त्याच्यामध्ये नक्कीच तन्वी कोलते सध्या दिसतीये. तन्वी कोलते अत्यंत कडक खेळतीये, आणि तिला विशेष म्हणजे घरचे सुद्धा मानता आहे, विनरच्या दृष्टिकोनातून बघताय. आणि दुसरा म्हणजे विशाला सुद्धा पहिल्यापासून तीच गोष्ट आहे. आता अगदी आपण म्हणू शकतो मागचे 1-2 आठवडे थोडेसे खराब गेले, राकेश सोबतचं भांडण म्हणा, भरपूर गोष्टी झाल्या, परंतु नक्कीच पहिल्यापासून अत्यंत कडक खेळताना दिसतोय. तर हे 2 जण आपल्याला तिथं टॉप 2 मध्ये दिसू शकतात. तुम्हाला काय वाटतं, कोण विजेता होणार? मराठी बिग बॉस सीझन 6चा विजेता कोण बघता? नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.